नमस्कार मित्रांनो, फक्त एंटरटेनमेंट घेऊन आलं आहे तुमच्यासाठी एक नवीन मालिका ज्याचं नाव आहे आपला बाप्पा। यामध्ये आपण विविध मंडळांना भेट देणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत नालासोपारा पश्चिम या ठिकाणी सोपारा मित्र मंडळ याला आपण भेट देत आहोत। आपण पाहू शकतो त्यांचे सर्व कार्यकर्ते इथे आहेत। तर सुरू करूया आपल्या मुलाखतीला। दादा, काय सांगाल आपल्या या मंडळाबद्दल? कधी आपला हा मंडळ सुरू झाला होता आणि आजवरचा प्रवास? सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया। मी मोहक पाटील, अध्यक्ष। सुरुवात 2000 साली झाली। सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक माननीय राजेंद्र भुरके साहेब हे आज आमच्यात नाही आहेत, त्यांची उणीव आहे। त्यांच्या प्रथम अध्यक्षतेखाली या मंडळाची स्थापना झाली। गावातील इतर स्थानिक 3-4 मंडळ मिळून एकत्रित येऊन जो पूर्वी एक आमच्या आळीतला गणपती होता सार्वजनिक स्वरूपातला, तो काही कारणास्तव बंद पडला होता। तो सुरू करण्याची संकल्पना आमच्या दादांची आणि त्याला आम्ही सर्वांनी साथ दिली आणि आज बघता बघता आम्ही 25 वर्ष गाठलेलं आहे। निश्चितच 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आपण असं ऐकू शकतो। दादा, दरवर्षी विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होतात। आपल्या इथे काय असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये मुलांचा सहभाग झाला, महिलांचा सहभाग झाला? काय असे कार्यक्रम यावर्षी ठेवलेले आहेत? जसं आमच्या मंडळाची रूपरेषा असते का आपण जेव्हा कुठले कार्यक्रम घेतो त्याच्यात सर्व समावेशक सहभाग असला पाहिजे। मुलांसाठी कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, मैदानी खेळ जसे लंगडधाव असेल, चमचा लिंबू, ज्या गोष्टी काही लोक विसरले आहेत पण ते मैदानी खेळ पण असले पाहिजे। आपण इंडोर गेम्स तर घेतोच, पण मैदानी गेम्स मध्ये त्या लहान मुलांना त्याच्यातून स्पर्धेतून मैदानाचे खेळाची एक आवड निर्माण करणे। त्याचबरोबर आपण महिलांचे कार्यक्रम उपक्रम जसं हळदी कुंकू आहे, दुसरं महिलांच्या संगीत खुर्ची, इतर काही स्पर्धा ज्या महिलांना त्याच्यात सहभाग घेता येईल अशा प्रकारे, आणि मोठ्यांच्या पण सहभागाच्या असतील त्या क्रिकेट स्वरूपात असेल, अशा सर्व तरीकेच्या आम्ही स्पर्धा घेतो। आणखीन एक विशेष आमच्या मंडळाचा आहे, जेव्हा स्थापना झाली त्याच्या अगोदर एक अशी घटना घडली होती। गावात चक्रेश्वर तलावामध्ये एक मृत्यू झाला होता विसर्जन करताना। त्याचवेळी आमच्या येथील स्थानिक सेवन आर्ट्स ग्रुप आणि सोपारा मित्र मंडळाने एक पहल केली का आम्ही त्या इथे अशी कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून, तर चक्रेश्वर तलावात सर्वप्रथम जे गणेश विसर्जनासाठी कुठल्याही शासकीय किंवा कुठल्याही मंडळाचे सहकार्य न घेता आमच्या इथे स्थानिक मित्रांनी तलावात उतरवून त्याचे किमान 10 ते 15 वर्ष नियोजितपणे सुव्यवस्थितपणे त्याचं संचलन केलं। आणि आज जे तलावावर नगरपालिका जी व्यवस्था करून उभे आहे त्यावेळी आमच्याही त्याच्यात एकही टक्क्याची व्यवस्था नसताना आमचे जे आता इथे उपस्थित आहे ना त्याच्यात जवळजवळ 70 ते 80% त्याच्यात कार्यकर्ते स्वतः दिवस 5 वाजता सायंकाळी उतरून रात्री 2 वाजता तलावातून निघायचे आणि एकही दुर्घटना त्या दरम्यान झाली नाहीये। ही निश्चितच एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा, एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा। आणि मुळात जेव्हा तुम्ही खेळांबद्दल सांगत होतात, मी एक गोष्ट आवर्जून सांगतो, आत्ताची मुलं आहेत, माझा भाऊ देखील इथे मागे उभा आहे, सर्व पबजी मध्ये गुंतलेले आहेत। मुळात लोकांना आपल्या टायमाला असं होतं की बाहेर जाऊन खेळले पाहिजे, बाहेर जाऊन खेळले पाहिजे। आमचे सर इथे आहेत ज्यांच्यासोबत आम्ही क्रिकेट खेळायचो, आता मुलं मैदानात दिसत नाही। आणि त्यात एक मंडळ चमचा लिंबू असू द्या, संगीत खुर्ची असू द्या, जे असे खेळ जे बाहेर मैदानात येऊन खेळण्याचे, त्याच्यासाठी खरोखरच एक हार्दिक शुभेच्छा तुम्ही हे जे केलेलं आहे। दादा, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही सामाजिक कार्य देखील खूप करत असतात, म्हणजे असंच नाही की आपला मंडळ 7 ते 11 दिवसासाठी सक्रिय आहे, तर 365 दिवस वेगवेगळ्या गोष्टी राबवत असतात। त्या म्हणजे कोणत्या? सामाजिक कार्यक्रमामध्ये जो एक गेल्या 4 वर्षा अगोदर जो गेलेला सगळ्यात दुर्दैवी कालावधी म्हणजे कोरोनाच्या वेळेत, त्यावेळी आम्ही आमच्या परिसरात सर्वांनी कसं व्यवस्थित राहणे आणि सामाजिक दृष्टिकोन काय पाळून कोणाला मदत करणं आणि एकमेकांची दखल घेणं, कोणी काही घरी कशी काही व्यवस्था होत नसेल काय, त्या सर्व प्रमाणे आम्ही त्याचं लक्ष देऊन होतो। आणि कोणाला रेशनिंग लागणार असेल, काही कुठल्या स्वरूपात मदत लागणार असेल, त्याच्यासाठी आम्ही इथले स्थानिक या मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी झटत होतो। अगदीच असं त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी एक उपक्रम राबवतो। आपले गरीब वस्ती असेल तिथे आम्ही आमच्या सहकाऱ्यांतर्फे स्वतःचे जे वन टाइम यूज असेल किंवा काही नवीन कपडे असेल, साडी असेल, शर्ट्स असेल, ते आपल्या गरीब वस्तीत दिवाळीच्या निमित्ताने त्यांना त्यावेळी तिथे फराळ पण देतो आणि हे कपडेचं आम्ही तिथे त्यांना हे पण करतो, त्यांच्या भेट पण देतो, असे उपक्रम घेतो। आणि या विभागात असे कुठलीही घटना घडली, मग ती वैद्यकीय मदत असेल, कुठली आर्थिक स्वरूपात असेल, सामाजिक स्वरूपात असेल,
कुठली कौटुंबिक स्वरूपात असेल त्यासाठी पण आम्ही तत्पर असतो. निश्चितच. शेवटचा प्रश्न म्हणजे आपण इथे पाहू शकतो एकदम सुंदर डेकोरेशन आहे. ह्या डेकोरेशन बद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? हे डेकोरेशनचं जी तुम्ही थोडीशी पाठी थीम बघा, टीम बघेल त्याच्या पाठी एक विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई म्हणजे वारकरी संप्रदाय आला Right. त्याच्या बरोबर. ही थीम आमच्या मुलांनी अशासाठी घेतलेली आहे. गणपती बाप्पाचं तर आपल्याला दैवत आहेतच, राईट. पण महाराष्ट्रामध्ये जे आपण म्हणतो ना माऊली विठ्ठल रखुमाई, त्याचं जप जसं पूर्ण आषाढीला वारकरी संप्रदाय एक महिनाभर त्याचा त्यांना एक तन मन चित्त लावून तिकडे असतात. तर पोरांना कळलं पाहिजे का तुम्ही भक्तिमय होण्यासाठी काय तुम्हाला त्याग करावा लागेल. निश्चित. आपली जी पिढी आहे ती कशी जात असते आणि देवासाठी विठ्ठल रखुमाईच्या त्याच्यासाठी पूर्ण महिनाभर म्हणजे वारकरी चालत असतात. त्याचं एक थीम घेऊन आमच्या मुलांनी ती संकल्पना राबली. आपण दुसरं पण डेकोरेशन केलं असतं, डोंगर दाखवला असता, काहीतरी झोपडी दाखवली असती निश्चित. किंवा महल दाखवला असता. पण याच्यातून पण एक संदेश गेला पाहिजे. गणपती बाप्पा तर सर्वांच्या रूपात असतोच, पण विठ्ठल रखुमाईच्या याच्याने पण एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं. धन्यवाद. एक छोटीशी गोष्ट मुळात मला हे सांगू इच्छितो की विविध ठिकाणी फिरल्यावरती मला एक गोष्ट कळली. वैचारिक, धार्मिक, सामाजिक, माणुसकी जपणारा जर कुठला मंडळ असेल तर ह्याचा अर्थ हे नाही की आपले इतर मंडळ नाही, पण जो विचार मंडळ इथे झाला तो अगदी कुठेही नाही झाला. मुळात लहान मुलांपासून मोठ्या वयांपासून महिला वर्ग हा असा मला कुठे भेटला नाही. जे विचारांचं मंथन इथे झालंय हा मुलाखत देखील तुमचा होता, पण शिकायला आम्हाला भेटलेला आहे. अजून एक निश्चितच. हा बोल. आपण सगळं बोलतो इकडे तिकडे की चला आम्हाला खूप अभिमान आहे हे आहे ते, पण आमच्या मंडळातले लहानपणापासून ते मोठेपर्यंत जे आहेत ना, निस्वार्थ सेवा करतात, भक्ती करतात. म्हणजे त्यांना कोणाची नावाची अपेक्षा नाही की आपलं बॅनरवरती नाव लागावं किंवा काय. खूप छान. नाही ते बाकीच्या ठिकाणी भांडण सुरू असतं. हो, माझा फोटो काय नाही, माझं नाव काय नाही, अशा सर्व गोष्टी असतात. पण आम्ही कसं आता हे सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणून ते आम्ही लावतो. निश्चित. उद्या कोणाला ओळखणार नाही अध्यक्ष कोण आहे म्हणून फक्त तेवढा पुरता लावतो. बाकीचे इतर दिवस आमच्या येथेच फक्त सणासुदीचे बॅनर लागतात. भले त्याच्यावरती कोणाचं नाव नसते, फक्त मंडळाचं नाव असते, फोटो वगैरे कोणाचे नसतात. निश्चित. आमची खूप छान. वर्षभर निस्वार्थ सेवा आणि भक्ती सतत चालू आहे. निश्चित. पुढे हीच प्रार्थना आहे की प्रत्येक लहान मुलाच्या आतापासूनच ते रुजलं पाहिजे. आमची अपेक्षा आहे. दादांना एक शेवटचं. आपण ज्या स्थानी उभा आहोत तिकडे सर्वात जुना आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराजांचा मोठा पुतळा आहे. ह्या पुतळ्याचा आम्ही लहानपणापासून आम्हाला आदर्श तर आहेत महाराजाचा, पण आमच्या मंडळातील समीर कर्णिक यांच्या मनात काय आलं का शिवजयंती तर सगळीकडे साजरी होत असते, त्याचबरोबर शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला पाहिजे. तो गेल्या आम्ही 10 वर्षापासून आमची एकमेव संस्था नालासोपारात किंबहुना वसई तालुक्यात सुद्धा असू शकते का शिवराज्याभिषेक दिन स्थापन करणारे ही आमची सोपारा मित्र. खूप छान. आणि तो आम्ही मोठ्या प्रमाणात असो छोट्या प्रमाणात असो, तो आम्ही आमचे मंडळाचे म्हणजे म्हणतात ना, जिथपर्यंत चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत या महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन इथे होणार म्हणजे होणारच. त्याचबरोबर आम्ही शिवजयंती पण करत असतो. म्हणजे ही जी धार्मिक, सामाजिक आणि आमचे आदर्श या सर्व गोष्टीचा सर्वापार रीतीने आमचं मंडळ विचार करत असते आणि त्याच्यानेच आम्ही प्रगतीच्या वाटचालावर आहे. निश्चितच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि जाता जाता आपण एक सुंदर असे म्हणजे स्वीट मुवमेंट वरती एंड करूया. सर्वांनी एकत्र गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सोपारा मित्र मंडळाचा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.